गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. बाबा, सरिताई, गार्गी स्टेबल आहे. म्हणजे लग्न? हो, ती लग्नाला उभी राहील. बाबा, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. तुम्ही आणि मोनिका घरी जा, तुम्ही चेंज करा आणि सरिता आणि गार्गीचे कपडे इथेच घेऊन या. ठीक. मी सुद्धा माझे कपडे मागवते, आपण इकडनं जाऊ हॉलवर. चालेल, आम्ही लगेच येतो. चल बेटा. राधा, थँक्यू, माझ्या पोरीला वाचवलं. थँक्यू. तू या घरात राहायचं नाहीयेस. तू निघून जा या घरात ना. सरिता, चल आपण ना आता एका मस्त शाळेमध्ये जाऊया, त्या तिकडे दूर डोंगरावरती एका बोर्डिंग स्कूलमध्ये. तिथे माहितीये, तिथे मस्त मस्त बागा आहेत आणि आणि तिथे खूप सगळ्या मुली आहेत. तुला खूप मैत्रिणी मिळतील तिकडे. आणि आणि तुला पाऊस आवडतो ना, तुला गारा आवडतात ना बेटा, तिथे तिथे खूप सगळ्या गारा पडतात. राधा, सरिताई, मला कुठे नाही जायचं, मला इथेच राहायचं. आई म्हणत होती की तिथे मोनिका आहेत, गार्गी आहे, सरिताई तुझा खूप सांभाळ करेल आणि आणि तुझ्यावर खूप प्रेम पण करेल. मला इकडेच राहायचंय, मला राहू दे ना इकडे. हे देवा परमेश्वरा, सगळे विघ्न हरण कर रे बाबा. हे रंजे, सगळं व्यवस्थित होईल, तू टेन्शन घेऊ नको. हो ना, सगळी तयारी झालीये. केदार बोल्यावर उभा आहे, हातात हार घेऊन, आणि त्याची जोडीदारी तिकडे हॉस्पिटलमध्ये झुंजत येते. देवा, आता तूच आधार रे बाबा. रंजू, सगळं होईल नीट. कोणाचा फोन आहे? हॅलो, काय खरा? अरे थँक्यू थँक्यू. आय माय सॉरी. काँग्रेस काँग्रेस. काय झालं? राधाचा फोन होता, ते गार्गीला घेऊन निघाले तिकडून. येस, देव पावलं म्हणायचं. होय. सौरभ, हे सगळी दादाची करामत बर का? मी सीमाला सांगून लवकर देते. लवकर चल. चला, हे घाई करायला पाहिजे. अगं त्या फेटेवाल्याला पाठव. फेटेवाला तू बस, मी त्याला पाठवतो. फेटेवाल्याला. ए बाबा, त्याचा लवकर पेटा बांधल. या, एकदम छगास बांधून टाका. येस. सीमा, सीमा, हो, या किती छान दिसतेस तू. काय मस्त दागिने. हो काय हो, पुऱ्याचा. अहो, कधी येणार नवरी मुलगी तिच्या घरची मंडळी? नाही, येतील इतक्यात, येतीलच. सीमा, आले आम्ही. काय ग रंजू? सीमा, अगं हॉस्पिटल मधनं सगळी मंडळी इकडेच यायला निघाली आहेत. देव पावला म्हणायचं. यावेळेस नशिबाने केदारला साथ दिली. हो ग, पण खरी कमाल ना आपल्या राधाची बर का. अगं काही न खाता पिता 24 तास गार्गीच्या उशाजवळ बसून बघ पोट. कमाल आहे राधाची, तिचं कौतुक करायलाच हवं. अरे ती त्या गार्गीला बघायला गेली ना, तिची जर तब्येत बरोबर. या 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 या. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा.
या, नमस्कार. रजनीशराव, नमस्कार. या, या. नमस्कार, नमस्कार. या, वहिनी, या. या. काय म्हणताय व्यवस्थित आहे ना सगळं? काय करा आता तब्येत कशी आहे आता हिची? आता काळजी करण्यासारखं काही नाही, बरी येते आता. नाही राधा म्हटलं आम्हाला चिंता नव्हतीच म्हणा. हो खरंय. सगळं व्यवस्थित होणार. अरे घालू हसत काय बसलाय? जा गुरुजींना सांग थोडं नवरी मुलगी आले तू विधीला सांभाळ सुरुवात इकडे सगळं, करा. मी आलो. आयुष्यमान भव. वा गोड दिसते. चला या 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 राधा घेऊन चल. या मंडळी या. अरे हे बाबा, अरे किती वेळ तिकडे ती गार्गी आली आहे. चला चला लवकर केदार, चल, चल. तयार व्हा चल. आता तुमची दुसरी कन्या सुद्धा आमच्याच घरात येणार. हो. पण काळजी करू नका. हा दोघींनाही कसलाही त्रास होणार नाही. नाही दादासाहेब, माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी निश्चिंत आहे अगदी की तुम्ही सगळे आहात, त्यामुळे सगळं व्यवस्थितच होणार. काय मुलीच्या बापाला काय त्रास असतो, आम्हाला आहे ना एक मुलगी. ठीक आहे. आणि हे आजोबा दिसले नाहीत कुठे? अहो नाही, काल काय झालं, त्यांना अचानक नागपूरला जावं लागलं. त्यांचा एक जवळचा मित्र खूप सिरियस आहे, पण मला वाटतं लग्न लागेपर्यंत ते येतील. आले तर फार बरं होईल, नवदाम्पत्याला आशीर्वाद मिळतील. बरं या. हो. पण हे काय सगळेजण आहेतच. काय म्हणताय वहिनी? सरिता, हा? मी आलो. हा. राधा, बाबा, बेटा मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही, पण आज तू मात्र माझी अब्रू वाचवलीस. बाबा प्लीज असं बोलू नका. परक करताय का मला? पर्क केलं होतं बेटा, खरंच पर्क केलं होतं, पण तू या बापाला मोठ्या मनाने समजून घेतलंस. बाबा प्लीज असं नका बोलू. नाही राधा, आज मला तुझी माफी मागू दे. बाबा प्लीज. राधा, राधा काय झालं बेटा? तुला काही होतंय का? राधा, राधा, राधा काय झालं? राधाताई अगं. रंजनाताई, सीमाताई, दादा कोणीतरी पाणी आणा लवकर. राधाताई ऐक. सौरभ, सीमाताई. अरे राधाताई जागी हो. राधा, राधा. सावकाश सावकाश बस. किती ग धावपळ करतेस तू? काय बरं वाटतंय का तुला आता? हा काय ग रंजू, पाणी दे. हो, दे. पाणी दे. काय ग डोकं दुखतंय का तुझं? हे दे. ठीक आहे. खूप धावपळ झाली बाईची. दे इकडे. तुम्ही जा. सीमावेनी. अगं आम्ही कसं तुला असं सोडून जाऊ? सीमावनी, तुम्ही खरंच बाहेर जा, सगळे खोळंबले असतील. मी थांबतो राधा बरोबर. बरं मग ठीक आहे, तू ये बैस इथे. चल ग. हं सांभाळ. चल ग, चल रंजू. हो ये. चल. तुम्ही पण बसा, मी आहे. काळजी घ्या तिची. हो घे. राधा, बरं वाटतंय का आता? सौरभ, काय होतंय? दुखतंय.
पाणी हवंय अजून? हं? आराम करतो ह्या ना. सीमावहिनी काय कसं काय त्यांचा बरा आहे ना? नाही नाही, हे बघा काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. 2 दिवसापासून नुसती धावपळ करते पोरगी. काही खाल्लं सुद्धा नाहीये तिने. राधा जरा विश्रांती घेते. तुम्ही गुरुजींना सांगून विधीला सुरुवात करा. होय ना. हो, हो. चला चला. ओ गुरुजी विधी सुरू करा चला. किती मंगलमय वातावरण झालंय ना गुरुजींच्या मंत्रोच्चाराने. हो ना. पण सौरभ, आपल्या लग्नात मात्र असं काहीच नव्हतं. उठ उठ. सौरभ, आज तुझी इच्छा पूर्ण होणार. उठ 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 उठ. सौरभ अरे उठ. या. हात दे. यस. काय झालं? काय नाही. आता तू पुढे यायचंस. ये. आता तू लीड करायचंस. चल.
गार्गी, तब्येत कशी आहे तुझी आता? सारखं चक्कर आल्यासारखं वाटतंय. लग्नाला कशी उभी राहिले माझं मलाच माहित. मला नाही हे सगळंच भयंकर वाटतंय. केदार, तुम्ही खरं तर राधा सावलीसारखी होती हा तुझ्यासोबत. खूप धावपळ केली तिने. प्लीज केदार, तुम्ही उगाच स्वतःचं क्रेडिट तिला देऊ नका. माझ्या या अशा अवस्थेला इनडायरेक्टली तीच जबाबदार आहे. तिच्यामुळेच माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त झाला हे मी कधीच विसरू शकणार नाही. गार्गी, आता आपलं लग्न झालंय ना, आता सगळं विसरून जा.